नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही सादर करतो नेत्यांना, स्पोर्ट्स स्टार्सना, फिल्म स्टार्सना. परंतु आज आपकी अदालतमध्ये आम्ही सादर करणार आहोत फॅशन डिझाईनच्या जगातील एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला. आजकाल फॅशनचा काळ आहे, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीज आहेत, आरोप आहेत, प्रश्न आहेत. सादर आहे आजचा खटला. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आपकी अदालतमध्ये आज आरोपांची आणि प्रश्नांची मालिका सुरू करणार, खटला सुरू करणार यापूर्वी आजचे जज कल्याणकार यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप रितू बेरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्यावर आरोप आहे की ह्या मनमानी करतात. रितू बेरी, ही गोष्ट खरी आहे का की ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही जन्मलात, वाढलात, बालपण तुमचं खूप डिसिप्लिन कुटुंब होतं, आर्मी सारखं डिसिप्लिन होतं तिथे, नक्कीच, आणि अजून सुद्धा आहे. पण त्या फॅमिलीमध्ये जर कुणी आपली मनमानी करत राहिलं असेल, कोणी डिसिप्लिन मोडलं असेल, तर ते तुम्ही मोडलं असेल? तुम्हाला कसं माहित? हे खरं आहे की नाही? सॉर्ट ऑफ. मला माहिती आहे की तुमच्या पेरेंट्सची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर व्हावं. थोडासा यामध्ये डिफरन्स आहे. माझी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि माझे ग्रँडफादर डॉक्टर होते, ज्यांना ज्यांना मी बघत मोठी झाले आणि ते खूप मोठे इन्स्पिरेशन होते माझ्यासाठी. तर माझी इच्छा होती की डॉक्टर बनवून आपल्या फॅमिलीचं नाव मोठं करावं. पण ज्या दिवशी तुम्ही मेडिकल एंट्रन्सची टेस्ट द्यायला गेलात, मला समजलं की जो एंट्रन्सचा कागद होता तो तुम्ही काहीही न लिहिता परत देऊन टाकला. तुम्हाला कसं माहित? हे स्पाय आहेत. हो, हे खरं आहे. कारण जे काही मी करते ते मी माझ्या पूर्ण मनापासून करते आणि जेव्हा मला डॉक्टर होण्याची इच्छा होती माझ्या मनामध्ये, तेव्हा मी खूप अभ्यास करायचे त्यावेळी आणि मेडिकल्सच्या एक्झामसाठी मी खूप प्रिपेअर करत होते. पण एक डॉक्टर आले होते माझ्या ग्रँडमदरला पाहायला आमच्या घरी साधारण 2 दिवसांपूर्वी एक्झाम्सच्या आणि ते विचारत होते यू नो टेक्निकल गोष्टी ब्लडविषयी अबाउट डिड यू नो यू नो हॅव द राइट सॉर्ट ऑफ डिफरंट सॉर्ट ऑफ क्वेश्चन्स आणि मी विचार करत होते की मी आयुष्यभर असं तर नाही जगू शकत. मला तशीही रक्ताची खूप भीती वाटते. त्यामुळे आय थिंक दॅट्स वेन अ बिट लेट इन द डे माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बनून काय करावं लागेल. तर माझ्यामध्ये हिंमतच नव्हती माझ्या पेरेंट्सना सांगण्याची की मी एक्झाम्सला जाणार नाही. तर मी एक्झाम्सला जाऊन आय जस्ट लेफ्ट द पेपर्स ब्लँक. दॅट वॉज द ओन्ली वे आय वुड. तुम्ही असा विचार केला की लोकांचं शरीर कापण्यापेक्षा, त्यांच्या नसा कापण्यापेक्षा त्यांचे कपडे कापूयात आता. हो. आय थिंक सो. येस. कशा पोहोचलात तुम्ही फॅशनच्या जगामध्ये? मग मी खूप कन्फ्यूज होते कारण त्यावेळी फॅशन डिझाईनचं काही नाव नव्हतं आणि मी ओबेरॉय हॉटेलमध्ये बसले होते, लंच करत होते. तेव्हा मी 2 लेडीजना ऐकलं बोलताना की FIT न्यूयॉर्क हे स्कूल ओपन करतंय इंडियामध्ये फॅशन डिझायनिंगसाठी. आणि जी गोष्ट ॲक्चुअली क्लिक झाली ती म्हणजे ते केवळ 25 स्टुडंट्स घेणार होते संपूर्ण देशामधून. आणि मला वाटलं की हे खूप मोठं आव्हान आहे आणि मी म्हटलं मला यायचंच आहे 25 मध्ये. त्यामुळे मी गेले. मला माहीत नव्हता त्याचा अर्थ. मला माहीत नव्हतं फॅशन डिझायनिंग म्हणजे काय असतं. मला फक्त ती एक्झाम क्लिअर करायची होती आणि आता असं तुम्हाला माहिती आहे का फॅशन डिझायनिंग काय असतं? थोडीफार, जास्त नाही. जस्ट फिगरिंग इट आउट. पण हे खरं आहे का की फॅशन डिझायनिंगचा कोर्स पास केला, ग्रॅज्युएशन केलं आणि काही महिन्यांमध्येच तुम्ही तुमचं लेव्हल सेटअप केलं, खूपच घाई होती तुम्हाला? माझा हाच प्रॉब्लेम आहे. मला प्रत्येक गोष्ट खूप लवकर पाहिजे असते. मला नेहमी घाई असते. सो दॅट्स व्हेन आय पास्ड आउट ऑफ निफ्ट अँड मी काही इंटर्नशिप्सचा प्रयत्न केला वेगवेगळ्या एक्सपोर्टर्स बरोबर आणि मला जे करायला आवडतं ते आवडतं आणि मला ते करण्याची परवानगी नव्हती माझी मनमानी आणि मी ते करू शकत नव्हते. म्हणजे जे कपडे मला हवे होते, मी त्याला विकू शकत नव्हते जसे मला हवे होते. तर मी म्हटलं की मला एक स्वतःचंच एक लहान स्टोअर हवंय जिथे मी माझे कपडे विकेन. मनमानी करण्याचा अधिकार हवा होता. नक्कीच. आणि मी हे सुद्धा ऐकलंय की पहिला फॅशन शो केला तुम्ही तुमच्या मनमानीने. दिल्लीचं जे लोधी गार्डन आहे तिथे तुम्ही तो शो केला होता.
जेव्हा माझ्यामध्ये हिंमत आली, की मी माझे कपडे लोकांना दाखवू शकते आणि फॅशन शो करू शकते, तेव्हा त्यावेळी सगळे डिझायनर्स बँक्वेट हॉलमध्ये शो करायचे आणि कायम म्हणजे तेव्हा 2 डिझायनर्स असायचे किंवा 3 डिझायनर्स असायचे जे शोज एकत्र करायचे. मला अजूनही आठवतंय त्यावेळी रवी बजाज आणि सुनीत वर्मा एकत्र शोज करायचे. आणि तेव्हा कायमच जॉइंट शो असायचे. तर मी म्हटलं मला माझंच करायचंय आणि मला बँक्वेट हॉलमधून बाहेर पडायचंय. तर एकदा मी वॉकला गेले होते लोधी गार्डनला आणि मी डिसाईड केलं, की मला इथेच शो करायचा आहे. हे मॉन्युमेंट इतकं ग्रँड आहे आणि मी आणखी एक गोष्ट डिसाईड केली, की मला बॅकग्राऊंड म्युझिक नकोय. मला हवंय उस्ताद झाकीर हुसैन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शंकर साहेब. तर मी म्हटलं मला त्यांनी लाईव्ह प्ले करायला हवंय, या लोधी गार्डन्सच्या मॉन्युमेंटमध्ये आणि मला त्यांच्यासाठी कलेक्शन करायचंय. सो अशा प्रकारे मी काम केलं. पण जे लोक लोधी गार्डनमध्ये फिरायला जात होते, त्यांनी तर हा आरोप लावला, की रितू बेरीने संपूर्ण लोधी गार्डनची सेंटिटीला खराब केलं. ते फक्त त्यांनीच नाही, प्रेसने त्यांनी, लोकांनी कारण त्यांना माहीत नव्हतं, की मी काय करतेय. सो ते माझ्या मागेच लागले होते आणि सगळा फोकस शिफ्ट झाला लोधी गार्डनवर. त्याच्यानंतर खूप सगळ्या लोकांनी येऊन मॉन्युमेंट्समध्ये शो केलेत आउट ऑफ इंडिया. त्यामुळे मी थोडी अपसेट होते त्यामुळे. पण मी व्हेन्यू चेंज करायचं ठरवलं. पण अजूनही मला लोधी गार्डनमध्ये शो करायला नक्कीच आवडेल. आता तर काळ बदललाय. आपण पाहिलं जॉर्ज बुशने सुद्धा मॉन्युमेंटच्या समोर येऊन आपलं शेवटचं भाषण दिलं दिल्लीमध्ये. बास आता आम्ही जॉर्ज बुश असतो, तर आम्ही सुद्धा फॅशन शो केला असता लोधी तर गार्डन्समध्ये. हा आरोप तर कमीत कमी सिद्ध होतो, की मनमानी करतात, हट्टी आहात, स्टबर्न आहात आणि तुम्ही यापेक्षा वेगळं वागणार किंवा सुधारणार नाही आहात. नाही, ज्या दिवशी मी सुधरेन, तर मला नाही वाटत, की मी डिझायनर राहीन किंवा क्रिएटिव्ह पर्सन राहीन. तुमच्या डिझाईन्सबद्दल आरोप आहेत. लांब यादी आमच्याजवळ आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर रितू बेरी यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. आपकी अदालतमध्ये आज पिंजऱ्यामध्ये हजर आहेत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप रितू बेरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरींवर आरोप आहे की या केवळ पब्लिसिटीवर लक्ष देतात. रितू बेरी, ही गोष्ट खरी आहे का, की इंडियाच्या कुठल्याही इतर फॅशन डिझायनरने जगाच्या ज्या वर्ल्ड कॅपिटल्स आहेत त्यामध्ये इतके शो केले नाही जितके तुम्ही केले आहेत? अ, मला नाही माहीत कारण मी दुसऱ्या डिझायनर्सचा हिशोब ठेवत नाही. ते काय करतायत आणि किती शोज केलेत. पण मी खूप शोज केलेत आणि मी खूप एक्सपिरियन्स घेतलाय. पण मी तुमचा सगळा हिशोब ठेवलाय. ते मला माहिती मला सुद्धा याचा रेकॉर्ड हवाय म्हणजे मी माझ्या आर्काइव्हमध्ये ठेवू शकेन. आणि जितकी पब्लिसिटी तुम्ही घेतली असे शोज करून दुसऱ्या डिझायनरने नाही घेतली ती. Well, I'm very grateful to the press for having taken my work to the public. काही लोक चांगलं बोलले, काही लोक वाईट बोलले, पण ते म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही अशा प्लॅटफॉर्मवर असा जगाच्या समोर असता, तेव्हा काही लोक तुम्हाला पसंत करतील, काही नाही करणार. पण मी प्रेसचा हात पकडून त्यांच्याकडून लिहून नाही घेतलं ना माझ्याबद्दल. त्यांनी लिहिलं जे त्यांना वाटत होतं आणि मला असं वाटतं मी असं काम केलं जे ज्याच्याबद्दल लिहिलं जाऊ शकतं. त्यामुळे मी मान्य करते, की पब्लिसिटी ही इम्पोर्टंट आहे कुठल्याही डिझायनरसाठी. काहीही काम करा, जर ते लोकांपर्यंत नाही पोहोचलं, तर काय काम आहे मग? आणि जर प्रेसने लिहिलंच नाही, तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतं? पण तुमचे जे रायव्हल फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांना पब्लिसिटी मिळत नाही, ते म्हणतात की रितू बेरीबद्दल यामुळे वृत्तपत्रांमध्ये छापलं जातं कारण त्या दिसायला खूप सुंदर आहेत. एकतर मी म्हणजे मी या प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. माझ्या सो कॉल्ड रायव्हल डिझायनर्सचे आभार मानण्यासाठी, कारण मला ते अजूनही माहीत नाहीत. ते मला प्रेमाने भेटतात आणि माझे बेस्ट फ्रेंड्स होऊन भेटतात. पण जे कोणी आहेत, जर ते विचार करतात, की मी अ, एकतर त्यांनी मला असं फील करून दिलंय, की मी बॉलिवूड स्टार आहे आणि त्यांनी मला खूप कॉम्प्लिमेंट्स दिलेत. नेहमीच त्याच्यासाठी मी नेहमी आभारी आहे. पण 15 वर्ष लुक्सवर तर नाही तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचं काम चालू ठेवू शकत नाही तुमच्या दिसण्याच्या जोरावर 15 वर्षांसाठी. मोठमोठ्या खूप सुंदर फिल्म एक्ट्रेसेस सुद्धा 15 वर्ष आपले नाही घालवू शकत. त्यांचं तर हे म्हणणं आहे की रितू बेरीने सिनेमांमध्ये ॲक्टर व्हायला हवं होतं डिझायनर होण्यापेक्षा. कदाचित ती वेळ निघून गेली, पण कधी-कधी मला सुद्धा वाटायचं मजा आली असती वेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला. परंतु जर इतकं सोपं आहे, तर त्यांनी प्लास्टिक सर्जरी करायला पाहिजे. ते माझ्यासारखे दिसू शकतात आणि सक्सेसफुल होऊ शकतात. आरोप हा आहे की
तुम्हाला फॅशन डिझायनिंग तर काही येत नाही आणि जे काही तुम्ही वारंवार वापरता तुमच्या रायव्हल्सचं हे म्हणणं आहे की रितू बेरी पुशी आहेत. त्या आपल्या कनेक्शन्सचा वापर करतात, नेटवर्किंगचा वापर करत असतात आणि यामुळे पब्लिसिटी मिळते, यामुळे नाव होतं. किती सोपं असेल, की एखादा पी-आर एजंट किंवा पी-आर एजन्सी उघडून नेटवर्क आणि कनेक्शन्सनी पब्लिसिटी घेऊ शकले असते. पण मला असं वाटत नाही, की हे खरं आहे, कारण माझ्या मते आपल्याकडे समजूतदार प्रेक्षक वर्ग आहे. आपल्याकडे खूप हुशार लोक आहेत, जे ते कनेक्शन समजू शकतात. पी-आर मी खूप नशीबवान आहे, की मला खूप चांगले मित्र आहेत, जे खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे तुमच्यासारखे खूप चांगले नेटवर्क असलेले, खूप प्रभावशाली लोक. पण हे माझं नशीब आहे. मी फक्त त्यांना ओळखते आणि मला असं नाही वाटत, की तुम्ही कुणाला जबरदस्तीने मित्र बनवू शकता. मला असं वाटत नाही, की मी कधीच माझ्या नातेसंबंधांचा व्यवसायासाठी वापर केला आणि व्यवसायाच्या नात्यांसाठी. हे खरं नाहीये का, की तुम्ही अनेक प्रकारचे केटी होम्स, निकोल किडमन यांचे डिझायनर कपडे डिझाइन केलेत आणि केवळ यासाठी, की पब्लिसिटी मिळावी यापासून वृत्तपत्रांमध्ये नाव छापावं? अ, मी खूप नशीबवान आहे, की मी यांचे कपडे केले कारण खूप सुंदर असे वर्ल्ड सेलिब्रिटीज आहेत. पण जेव्हा मी केटी होम्सचे कपडे केले तेव्हा कुणाला माहीत सुद्धा नव्हतं. मी प्रेसला कळूही दिलं नव्हतं, पण त्यांना समजलं. अ, आणि मी कधीच याविषयी प्रेसशी बोललेही नाही. पण मला शिंक आली तरी ते म्हणतात, की हिला निमोनिया आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक माध्यम असतं शोधून काढायचं आणि तुमच्याकडे बघा ना, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे माझ्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटत नाही मी पब्लिसिटी डोक्यात ठेवून केलं. जे इंडियन फिल्म स्टार्स आहेत यांच्याशी खूप मैत्री आहे तुमची. रेखा यांच्याशी मी ऐकलंय खूप मैत्री आहे. माधुरी दीक्षित यांचे कपडे तुम्ही डिझाइन केले आहेत हो, हे खरं आहे. आणि या सगळ्यांचा फायदा होतो पेज 3 वर फोटोज छापण्यासाठी. बघा, रेखा एक अशा आहेत ज्यांच्याकडे मी आदरणीय पाहते आणि माझं प्रेम आहे आणि त्या माझ्या लग्नाला आल्या होत्या. वेडिंगला माझ्या काही पब्लिसिटीसाठी काही गरज नव्हती आणि माधुरी दीक्षित ह्या खूप फेमस आहेत. जे काही त्या करतात ते वृत्तपत्रांमध्ये लिहिलं जातं आणि अ, मी त्यांचे कपडे डिझाइन केलेत आणि त्यामुळे माझ्याकडे प्रेसचं लक्ष गेलं, पण मी पण हे त्यासाठी ते सुद्धा खरं खरं आहे, केलं की नाही. रितू बेरी खूप फेमस आहेत. जे काही करतात ते प्रेसमध्ये छापलं जातं हो, हे मी सुद्धा ऐकलंय. आणि त्यासाठी कधी-कधी स्टंट सुद्धा करता. जसं की? जसं तुम्ही तुमचं पुस्तकाचं प्रकाशन केलं तुम्ही. ₹1,00,000 पुस्तक. हा स्टंट नाहीये? अं, मला वाटतं स्टंट तेव्हा असता जर मी उडत आले असते आणि शो ऑफ करण्याचा प्रयत्न केला असता पुस्तकाबरोबर. पण हे जे माझं पुस्तक आहे ते म्हणजे मी करते काहीतरी आणि लोक दुसऱ्या गोष्टींवर फोकस करतात. म्हणजे मी इतक्या प्रयत्न भोळ्या करते. सुद्धा नाही आहात तुम्ही, की तुम्ही करता काही आणि नाही, थोडी भोळी आहे मी, पण मला वाटलं नाही, की ह्या पुस्तकामुळे मी फोकसमध्ये येईन. एनिवे या पुस्तकाने खूप वेळ घेतला आहे पूर्ण होण्यासाठी. साधारण 3-4 वर्षांपासून मी या पुस्तकावर काम करते. या मध्ये बरंच काही आहे जे खूप स्पेशल आहे. त्याची प्रिंटिंग खूप स्पेशल आहे. त्याचं प्रेझेंटेशन खूप स्पेशल आहे आणि केवळ 100 कॉपीज आहेत. आणि माझी इच्छा आहे की या 100 कॉपीज तुमच्यासारखे माझे जे वेल विशर्स, फ्रेंड्स आणि तुम्ही विकत घेऊन देन आय वॉन्ट टू हॅव रिप्रिंट ऑफ लॉट मोर कॉपीज व्हिच विल बी अफोर्डेबल अँड गिव्हन अवे टू द तुम्ही प्रेस. पहिली मैत्रीण असाल ज्यांना आपल्या मित्रांचा खिसा कापायचा असेल. नाही, पहिली तर नाहीये, पण मला नाही वाटत माझ्या फ्रेंड्सना वाटेल. जर मी तुम्हाला पुस्तक दिलं, तर तुम्ही विचार कराल, की मी तुमचा खिसा कापतेय? ₹1,00,000 पुस्तक कोण काय वाचेल त्यात? म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याची किंमत तुम्ही नाही म्हणू शकत, की 1,00,000 काय? मी तर विचार नाही केला आणि जेव्हा मी कॅल्क्युलेट केली पुस्तकाची किंमत आणि बाकी सगळं किती झालं, मग माझे अकाउंटंट म्हणाले, की "या पुस्तकाची किंमत 1,00,000 असली पाहिजे, तुला पुस्तकाचा खर्च कव्हर करण्यासाठी." पण त्याचबरोबर मी असं ठरवलं, की पुस्तकाचा जो काही प्रॉफिट होईल, तो चॅरिटीला द्यायचा, जे आहेत कलाकार ट्रस्ट आणि इतर चॅरिटी, जसे रेड क्रॉस. पण ही प्राइस चॅरिटीमुळे एक्सपेन्सिव्ह नाहीये. हे मी डिसाईड केलं, की आय वॉन्ट धिस बुक टू ओन्ली बी विथ पीपल हू रिअली वॉन्ट इट. ₹1,00,000 तर तुम्ही याची किंमत ठेवली आहे, पण जी पहिली कॉपी आहे, हं. त्याचं ऑक्शन केलं आहे तुम्ही? हो, वी ऑक्शन द फर्स्ट बुक.
मग खूप पैसा कमवला असेल या पुस्तकाच्या माध्यमातून. आय विश, आय विश. तुम्ही हे सांगू शकता का, की काय आहे असं या पुस्तकामध्ये ज्याची इतकी जास्त किंमत ठेवली जावी? जर मी तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं, तर कोणी माझं पुस्तक विकतच घेणार नाही. सो तर आज या शोमध्ये माझी इच्छा आहे, की तुम्ही मला प्रॉमिस करा, की तुम्ही माझं एक पुस्तक विकत घ्याल आणि मग तुम्ही आणखी एका शोमध्ये सांगाल, की काय आहे या पुस्तकात. हे सांगा, की या पुस्तकाचं नाव तुम्ही फायरफ्लाय का ठेवलं आहे? अ, फायरफ्लाय ही खूप सुंदर संकल्पना आहे. ही त्या परवान्याबद्दल आहे, जो ज्योतीकडे आकर्षित होतो आणि ती ज्योतच त्याच्या मृत्यूचं कारण ठरते. त्यामुळे मी त्याच्याशी खूप जोडली गेले, कारण मला असं वाटतं, की मी नेहमीच आव्हानांकडे आकर्षित होते. जे काही अशक्य वाटतं, जे काही कठीण दिसतं, मला त्याच्याकडे जावंसं वाटतं. कोणत्याही किमतीवर मला फरक पडत नाही. त्या क्षणी माझा फोकस एकच असतो, म्हणजे मला त्या आव्हानाला सामोरं जायचंय. म्हणजे ही एक गोष्ट क्षमा आणि परवानाची आहे. थोडीफार. हो. चॅलेंजेस क्षमा आहे, तुम्ही परवाना आहात आणि जाऊन जळायचं आहे. बास आता ते तर जे लिहिलंय ते पूर्ण करतील. आपलं पुस्तक लॉन्च करण्यासाठी तुम्ही अक्षय कुमारला निवडलं. हो. एक अशी व्यक्ती ज्याने आयुष्यात कुठलंच पुस्तक वाचलं नाहीये. म्हणजे माझं पुस्तक त्यामध्ये खूप फोटोज आहेत. जेव्हा तुम्ही विकत घ्याल तेव्हा पुस्तक तुम्ही बघाल, की माझ्या पुस्तकामध्ये खूप फोटोज सुद्धा आहेत आणि मी अक्षयची निवड केली कारण हे नाही कारण तो माझं पुस्तक वाचेल. ही जर तुम्ही बघाल तुम्ही काल सुद्धा पाहिलं असेल देअर इस लॉट्स एंड लॉट्स ऑफ हार्ट्स टू डू विथ माय बुक अँड इट्स ऑल अबाउट द हार्ट आणि अक्षयचं मन खूप मोठं आहे आणि माझी इच्छा होती त्याने माझी बुक रिलीज करावी कारण तो खूप चांगला मित्र आहे आणि तो कायमच पाठीशी होता आणि माझी इच्छा होती त्याने ही गोष्ट करावी. मी पाहिलं तुमच्या जे लॉन्चचं जे डिझाइन होतं, त्यामध्ये सुद्धा जे इन्व्हिटेशन कार्ड होतं, ते सुद्धा हार्टसारखं हो, होतं. सगळं काही हार्ट आहे आणि विकत घेणाऱ्याकडे सुद्धा हार्ट असलं पाहिजे. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर रितू बेरी यांच्यावर जनतेचा खटला चालू राहील. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप रितू बेरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरींवर आरोप आहे की ह्या प्रत्येकाशी वाद घालतात. आता बघा, इतक्या वेळापासून मी बघतोय की तुम्ही इथे सुद्धा वाद घालत आहात. जर इथे मी वाद नाही घातला तर तुम्ही मला संपवूनच पाठवाल. सत्य हे आहे की जितके काही फॅशन डिझायनर्स आहेत, सगळेच्या सगळे तुमच्या विरोधात आहेत. रितू बेरी एकीकडे आणि बाकी फॅशन डिझायनर एकीकडे. नाही, मला नाही वाटत हे सगळं खरं आहे. कारण सगळे माझे मित्र आहेत, सगळे मला भेटतात, सगळे मला आपल्या इव्हेंट्सला इन्व्हाईट करतात. जेव्हा मी भेटते तेव्हा मला खूप प्रेमाने भेटतात, मला हग करतात, मला किस करतात. मला नाही वाटत हे खरं आहे. पण तुमच्या पाठीमागे सगळे म्हणतात की हिच्यामध्ये काही टॅलेंट वगैरे नाहीये. काय माहिती कशी सक्सेसफुल झाली? ते कदाचित खरं बोलतात. मी सुद्धा आता मी काय म्हणू शकते, हे तर त्यांचं म्हणणं आहे, त्यांना तुम्हाला विचारायला हवं. परंतु ते स्वतः खूप टॅलेंटेड आहेत. आय जस्ट डोंट मॅच अप टू देअर टॅलेंट. त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की रितू बेरीची स्वतःची काही स्टाईल नाहीये. एक तरुण टहलेनीची एक स्टाईल आहे. कोणी रितू कुमार आहे त्यांची एक स्टाईल आहे. पण कुणीही रितू बेरी यांचे कपडे घातलेले दिसून आले असं त्यांना नाही वाटत. नाही, ते खरं बोलतात. कारण त्यांची स्टाईल इतकी स्ट्राँग आणि इतकी सुंदर आहे, की माझी स्टाईल एकदम ऑब्लिव्हियस वाटते. कुणाला दिसतच नाही. पण मी तेच करते जे माझ्या मनाला वाटतं. मला खरंच माहीत नाही, की मी काय केलं पाहिजे. एक डिझायनरकडून जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्याकडे जेव्हा वेळ असेल मला मदत करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी आणि परंतु मी केवळ त्यांना एक रिक्वेस्ट करते, कधीही थांबू नये. मला कमी लेखणं आणि माझ्याबद्दल जे वाईट बोलतात ते बोलत राहावं, कारण त्यामुळे मला हिंमत मिळते, की मी काहीतरी योग्य करते. पण तुमच्याबद्दल सगळ्यात मोठी गोष्ट जी बोलली जाते ती ही की रितू बेरीचे डिझाइन केलेले कपडे त्या स्वतः घालतात. कुणी दुसऱ्यांनी घातलेले दिसून येत नाहीयेत. हं. बरं त्यांना नेक्स्ट टाईम जेव्हा मी एखाद्या पार्टीमध्ये जाईन, तेव्हा मी त्यांना जे आधी एकतर आधी मला माहीत असलं पाहिजे, की कोण म्हणतं.
म्हणजे मी त्यांना इंट्रोड्यूस करू शकेन माझे जे कोणी क्लायंट्स आहेत आणि जे कोणी माझे कपडे घालतात. आय विल मेक अ पॉइंट टू गो टू अ पार्टी अँड से, "धिस लेडी इज वेअरिंग माय क्लोथ्स अँड शी विल एंडोर्स इट." पण 15 वर्षात दुसऱ्यांचे न घालता स्वतःचेच कपडे घालून इथपर्यंत नाही पोहोचू शकत. काही ना काही कारणामुळे सगळे जे बाकी फॅशन डिझायनर्स आहेत तुमच्यावर नाराज असतात. हे तुम्ही म्हणताय, पण माझ्या समोर तर कुणी नाराज होत नाहीये. आणि जर ते नाराज असतील, तर मी काहीतरी चांगलं करतेय, की त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल किंवा अनहॅपी करते. पण यामागचा उद्देश मला जे करायचंय ते करणं, त्यांना अपसेट करणं नाही. आय एम रिअली सॉरी इफ दे आर गेटिंग अपसेट. पण ही फक्त इथली गोष्ट नाहीये. जेव्हा तुम्ही पॅरिसला गेला होतात, खूप गोंधळ झाला होता. पॅरिसमध्ये हाऊस ऑफ शेररशी तुम्ही असोसिएट झालात आणि मग तिथून सुद्धा सुट्टी झाली. तिथून सुद्धा वाद घालून तुम्ही परत आलात. ते शेरेर एक खूप मोठा आणि प्रतिष्ठित फॅशन हाऊस आहे आणि मी भांडले नाही, पण मी तेच केलं जे माझ्या मनाने सांगितलं. म्हणजे माझ्यावर जो पहिला आरोप तुम्ही लावला हट्टीपणाचा, मला वाटतं तो असा आहे, की जो मी मान्य करेन. कारण शेरेरसोबत माझा करार होता, जिथे मला अ, काही गोष्टी होत्या ज्या मी करायचे. जसे दोनदा वर्षातून फॅशन शो असणं, मी इंडियाला दर महिन्याला येऊ शकत होते. माझी खूप मोठी टीम होती अ, आणि ठरलेली एक पद्धत आणि एक स्टाईल होती जी आम्ही फॉलो करत होतो कपडे डिझाइन करण्यासाठी. आम्ही पहिल्या 1.5 वर्षांमध्ये खूप चांगलं केलं आणि त्यांच्या मालकांनी हाऊस विकण्याचं ठरवलं आणि हे नेहमीच होतं पॅरिसमध्ये, की फॅशन हाऊसेस विकले जातात, एका मॅनेजमेंटकडून दुसऱ्या मॅनेजमेंटकडे जातात, डिझायनर्स बदलतात. तर हे खूप मोठं कौतुक होतं माझ्यासाठी नाही, मालकांसाठी, की आम्ही ही कंपनी विकू शकलो एका मोठ्या कंपनीला मोठ्या रकमेवर. जेव्हा ते आले त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक होता आणि त्यांनी विचारलं, की आता आपण 2 फॅशन शो करणार नाही, केवळ कपडे तयार करू आणि रॅकमध्ये विकूयात. रितू बेरीला इंडियाला वरचेवर नाही पाठवू शकत, कारण ते खूप महाग होतंय. कपडे आपण जुने वयस्कर महिलांसाठी बनवू, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत खरेदी करण्यासाठी. तर साहजिकच असं होतं, की ठीक आहे मी पॅरिसमध्ये इतक्या प्रतिष्ठित हाऊसमध्ये काम करतेय, तर यांना करू दे जे करायचंय. माझं काम तर चालूच राहील. पण मला प्रत्येक महिन्याला इंडियाला येणं गरजेचं होतं. मी घरी येणं गरजेचं होतं. मला त्या स्त्रियांसाठी डिझाइन करायचं होतं, ज्यांना पाहून मला डिझाइन करावंसं वाटतं. मला माझे फॅशन शोज करायचे होते. मला फक्त दुकानात कपडे टांगून ठेवायचे नव्हते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, की "मला माफ करा, परंतु मला या परिस्थितीत काम करायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की मी पॅशनेट होते. मला जे करायचं होतं तेच मी करत होते." हे सुद्धा खरं आहे का, की जो नवा वाद तुम्ही सुरू केला आहे, 2 फॅशन वीक होणार आहेत. एक लॅक्मेचं फॅशन वीक आहे आणि एक एफ-डी-सी-आयचं फॅशन वीक आहे. तुम्ही म्हणालात, की मी एफ-डी-सी-आयच्या फॅशन वीकमध्ये सहभागी होणार मी नाही. इतकी भांडखोर नाहीये आणि मी कुठलंही भांडण सुरू नाही केलं. एफ-डी-सी-आय ही खूप मजबूत संस्था आहे आणि मी त्यांचा आदर करते आणि मला वाटतं ते खूप चांगलं काम करतायत फॅशनला पुढे नेण्यासाठी. मी पहिल्या फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता. लॅक्मे फॅशन वीक हे तरुण टॅलेंटना प्रोत्साहन द्यायचं काम करतं. जे नवीन अस्पायरिंग डिझायनर्स आहेत, ज्यांना डिझायनर्स बनायचंय आणि ते आले माझ्याकडे आणि त्यांनी विचारलं, की "तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल का? तुमच्यामुळे कदाचित आम्हाला अधिक बळ मिळेल." आणि मला असं वाटतं, की जर मी उपयोगी ठरू शकत असेन, तर तेच मी करते इथे. जनतेला विचारूयात लोकांना काय प्रश्न विचारायचे आहेत? हो. इथे सेकंड रोमध्ये मला तुम्हाला एक विचारायचंय. तुम्ही कधी भारतीय पारंपरिक साडीचा प्रचार केलाय का आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमध्ये? नक्कीच. खरं तर मी केलेला पहिला फॅशन शो पॅरिसमध्ये किंवा कुठेही हा कायमच खूप भारतीय आणि खूप पारंपरिक होता आणि मला खरंच वाटतं, की भारतीय साडी हा जगातला सगळ्यात सुंदर पोशाख आहे. केवळ भारतातच नाही तर अ वुमन डझंट लूक नाइसर दॅन इन अ साडी. मी ह्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि मी केवळ एक छोटासा कण आहे या फॅशनच्या विशाल जगामध्ये आणि मी प्रयत्न करतच राहीन. मला आनंद वाटला. थँक हे खरं आहे का, की तुम्ही ज्या प्रकारचे कपडे डिझाइन केले, त्या कपड्यांमध्ये अशा प्रकारचे लेहेंगे होते, ज्यांचं वजन इतकं असायचं, की ज्यांना घालून चालणं अवघड होतं? कधी-कधी. पण बहुतेक स्त्रियांना एका राणीसारखं दिसावं असं वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे राणीचा पोशाख कसा असतो. तुम्हाला ते वजन घ्यावंच लागतं, ज्या पद्धतीची तुम्ही फॅशन ऋतूची करता. एक जनरल परसेप्शन आहे, की जे डिझायनर क्लोथ असतात, ते केवळ समाजातील उच्च वर्गासाठी असतात.
उच्च मध्यम वर्गाला सुद्धा ते परवडत नाही. सामान्य माणसाचा तर विचारच सोडा. तर मग हे परसेप्शन खरं आहे का? आणि जर असेल तर का? जेव्हा फॅशन डिझायनिंग आधी सुरू झालं होतं, तेव्हा हे परसेप्शन खरं होतं. कारण खूप काही डिझायनर्स जसे फॅशन शो दाखवतात आणि गोष्टी करतात, ते खरं तर एक लक्ष वेधून घेण्यासाठी असतात. जर आम्ही नॉर्मल शर्ट आणि पॅन्ट्समध्ये मॉडेल्सना कॅटवॉकवर पाठवलं, तर कोणी पाहणारच नाही आणि म्हणलं असतं, की हे तर अ, ह्यात काही नवीन नाहीये. त्यामुळे पहिली पायरी ही खरं तर लोकांनी फॅशनकडे पाहावं आणि म्हणावं, "अरे, हे काय हे खूप युनिक आहे." आणि मला मान्य आहे, की खूप साऱ्या गोष्टी अफोर्डेबल नाहीयेत. पण जर तुम्ही माझ्या स्टोअर्समध्ये आलात, तर तुम्ही पाहाल की एक भाग नक्की आहे. तिथे तुम्ही सगळे काही ना काहीतरी घेऊ शकता आणि तुम्ही त्यातलं काहीतरी घालूच मी शकता पाहतोय नक्की. की तुम्ही नेहमीच काही ना काही विकण्याचा प्रयत्न करत असता. आधी पुस्तक आणि आता कपडे. प्रयत्न करणं हाच तर व्यवसाय आहे, तेच तर काम आहे. काय करणार आता? मी खरं तर इन्व्हाईट करतेय त्यांना, असं म्हणू शकता. हं. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात. ऋतू, आणखी मोठी यादी आहे आरोपांची तुमच्यावर आहे आणि या ब्रेकनंतर ऋतू बेरी यांच्यावर जनतेचा खटला असाच सुरू राहील. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या पिंजऱ्यात आहेत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर ऋतू बेरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप ऋतू बेरी यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्यावर आरोप आहे की ह्या जाणीवपूर्वक कॉन्ट्रोवर्सीज निर्माण करतात. ऋतू बेरी, ही गोष्ट खरी आहे का की जितके लोक तुम्हाला कपड्यांमुळे नाही ओळखत, त्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सीजमुळे ओळखतात? कॉन्ट्रोव्हर्सीज लोक निर्माण करतात आणि मला वाटतं त्या लोकांनीच सांगायला हव्या, की ते माझ्याबद्दल कॉन्ट्रोव्हर्सीज का निर्माण करतात आणि मला नाही वाटत, की मी इतकी कॉन्ट्रोव्हर्शियल आहे जितकी जसं की या प्लॅटफॉर्मवरून जर तुम्ही असं म्हणालात, की तुम्ही खूप कॉन्ट्रोव्हर्शियल आहात, लहान प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवतील आणि उचलून धरतील आणि तसंच पण घडलंय. तुम्ही एकमेव अशा फॅशन डिझायनर आहात ज्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात नेहमी काही ना काही वाद कधी ना कधी छापून येतो. तुम्ही कोणत्या फॅशन वीकला जाणार, कोणत्या फॅशन वीकला नाही जाणार. तुम्ही कधी लंडनला जाणार, कधी पॅरिसला जाणार. मला जे करायचे ते मी करते. लोक बसून जजमेंट करतात. लोक टीका करण्याची वाट पाहत असतात. लोक वाट पाहत असतात, की ती आता काय करतेय ते बरोबर आहे की चूक आहे. लोक बसलेले असतात कॉन्ट्रोव्हर्सीज निर्माण करण्यासाठी आणि तुम्ही हे समजून घ्यायला हवं, हे सोपं नाही आणि मी स्वतःभोवती एक छोटंसं कवच निर्माण केलंय, तर मी जास्त विचार करत नाही, माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते. पण हे तर लोकांचं म्हणणं पण आहे. हे खरं नाहीये का की तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर सुद्धा सुट्टीवर गेलात, तरी त्याविषयी सुद्धा काही ना काही वर्तमानपत्रात लिहिलं आता जातं? हेच बघा ना, यालाच मी म्हणते विनाकारण तयार केलेली कॉन्ट्रोव्हर्सी. पण मला असं वाटतं हे खरं आहे. मी जर वडिलांसोबत गेले, तर लोक म्हणतात, "ती सुट्टीवर गेली एका वयस्कर पुरुषाबरोबर." म्हणजे आता ह्यातच सगळं काही आलं. मी कधी नाही ऐकलंय की एखाद्या दुसऱ्या फॅशन डिझायनरने असं म्हटलंय की ऋतू बेरीने कमाल केली. ते मी म्हणतात ऋतू बेरीने माहीत नाही कसं तरी सगळं फिक्स केलंय. मला वाटतं माझ्या क्षेत्रातल्या लोकांकडून मी कौतुकाची अपेक्षा करत नाही. ते सगळे छान काम करतात आणि त्यांना जे करायचं ते करत असतात आणि मी त्यांना सुद्धा मदत करेन गोष्टी फिक्स करण्यासाठी जर ते माझ्याकडे आले तर. पण मला खरंच माहीत नाही. पण ज्या डिझायनर्सना तुम्ही मित्र म्हणता त्यांना तर तुम्ही कॉपीकॅट म्हणता. नाही. मी तरी आजपर्यंत कधी नाही म्हटलं असं. खरं तर मला फार विचित्र वाटतं जेव्हा डिझायनर्स कोर्टात जातात त्यांच्या डिझाईन्स कॉपी केल्या म्हणून. कारण हे सगळ्या जगात घडतंय. लुई विटॉंगच्या बॅग्स चायना जा, हाँगकाँगला जा, सगळीकडे विकतात. तुम्ही प्रत्येक वेळी भांडायला जाऊ शकत नाही तुमच्या कॉपीवरती. माझ्यासाठी तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट असते जेव्हा मी कोणाला तरी पाहते माझा ड्रेस घातलेला, की कोणीतरी विचार केला, की हे छान आहे, हे कॉपी करून बनवलं. मला वाटतं कॉपी होणं ही नेहमीच मोठी कॉम्प्लिमेंट असते. तुमचा एक इंटरव्ह्यू माझ्याजवळ आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की इंडियन डिझायनर्सचे सगळे लेहेंगे जर एका लाईनीत टांगले, त्यावरचे लेबल काढून टाकले, तर कुणी सांगू शकत नाही की कोणता कुणी डिझाइन केलाय. तुम्हाला नाही पटत ही गोष्ट? मी तर कधी असा प्रयोग करून नाही बघितला. फॅशन ही सलवार कमीज आणि लेहेंग्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. कारण मी सुद्धा कन्फ्यूज होईन जर तिथे डिझायनर कपड्यांचा रॅक असेल.
लेबल शिवाय आणि सगळेच याच्याशी सहमत असतील हे ओळखणं खूप अवघड आहे, की यांनी हे बनवलंय. आणि केवळ भारतीय डिझाईनच नाही, परदेशात सुद्धा जर तुम्ही काळ्या पॅन्टचा रॅक ठेवलेला असेल, जिथे तुमचं Lagerfeld, H&M, Morgan, Zara किंवा Gucciचे पॅन्ट्स लावले, हे सांगणं खूप अवघड आहे, की कुठलं काय आहे? त्यामुळे याचं उत्तर एकच आहे, की पूर्णपणे वेगळं, स्वतःची ओळख असलेलं आणि पूर्णपणे वेगळं, कारण मला तेच करायला आवडतं. आणि तुम्ही म्हणता, की बाकी फॅशन डिझायनर्स असं नाही करू शकत, नाही, फक्त नाही. मीच करू नाही, नाही, शकते. नाही. मी असं कधीच म्हणत नाही. मी खूप आदर करते आणि माझ्याकडून तुम्ही कधीही असं ऐकणार नाही, की रितू बेरीने हे त्यांच्याबद्दल वाईट मत दिलं. त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाने आपल्याला जे पटतं ते करावं. असंही म्हटलं जातं, की रितू बेरींचं नाव खूप मोठं आहे. फॅशन शोज सुद्धा खूप सारे होतात. पण पैसे नाही कमवत रितू बेरी. ही गोष्ट खरी आहे. मी अजिबात पैसे नाही कमवत. म्हणूनच तुम्ही असं पुस्तक काढलं ज्यामुळे पैसे पुढे कमवाल. प्रयत्न सुरू आहे. बट पण तुम्हाला नाही वाटत, की आजच्या काळामध्ये जे फॅशन डिझायनर आहेत, त्यांचं काम फक्त तेवढ्यापुरतंच असतं जेव्हा कुणाचं लग्न असतं? आपल्या इथे लोक फक्त लग्नाच्या वेळी जातात डिझायनर्सकडे. नाही, आजकाल म्हणजे लग्न हा एक खूप महत्त्वाचा क्षण प्रत्येक वधूसाठी तिला सुंदर दिसायचं असतं, तिला छान कपडे घालायचे असतात. पण मला वाटतं, की लोक दिवाळीत सुद्धा फॅशन डिझायनर्सकडे जातात आणि टचवूड माझ्या स्टोअर्समध्ये येतात इतर कारणांसाठी सुद्धा, नंतर सुद्धा. पण बहुतांशी जे फॅशन डिझायनर आहेत, त्यांचं जर काम पाहिलं तर ते फक्त लग्नापुरतंच मर्यादित असतं. माझं खूप एक आरोप तुम्ही माझ्यावर लावू शकता, की मी इतर डिझायनर्सकडे बघत नाही आणि विचारसुद्धा करत नाही, की ते काय करतायत. त्यामुळे मी त्यांच्या वतीने उत्तरं देऊ शकत नाही. पण ते सगळे लक्ष ठेवतात, की तुम्ही काय करत आहात. माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. येणाऱ्या काळामध्ये ऋतुबेरींना कुठल्या रूपामध्ये लोक पाहतील? बस याच रूपात मी काही प्लास्टिक सर्जरी करणार नाहीये. मी मी खूप आनंदी आहे जशी आहे मी. मी खूप आनंदी आहे जशी मी दिसते. मी खूप आनंदी आहे. पैसे न कमवता मला जे वाटतं ते करण्यामध्ये. तेच माझं पॅशन आहे. ऋतू, आम्ही जनतेच्या बाजूने आज आरोप लावले, खूप प्रश्न विचारले तुम्हाला, तुम्ही स्पष्टीकरण दिलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर पाहूयात जनतेचे जज कल्याणकार यांचा निर्णय. आपकी अदालतमध्ये आज आपण सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्यावर आरोप लावले. त्यांच्याबद्दल निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सीज विषयी आपण त्यांना विचारलं. त्यांच्या 1,00,000 रुपयांच्या पुस्तकाबद्दल आपण विचारलं, कशा या रितू बेरी मनमानी करतात. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर जनतेचे जज कल्याणकार यांच्या निर्णयाची. आरोप तर बरेच होते, परंतु रितू बेरी खूपच स्पष्टपणे बोलल्या आहेत. अगदी खूपच साधेपणाने आणि विनोदबुद्धीने त्यांनी आपलं स्पष्टीकरण खूप चांगल्या प्रकारे दिलं आहे. ही अदालत रितू बेरीला सन्मानाने मुक्त करते. थँक यू सो मच. आपकी अदालतमध्ये आज जनतेने परवानगी दिली आहे. रितू बेरी यांनी मनमानी करत राहावी, पब्लिसिटी करत राहावी, जगामध्ये नाव करत राहावं. आजचा खटला इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात एका नवीन पर्सनॅलिटी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.